नमस्कार मित्रो हो लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक हे काल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। मित्रो हो तुमचं मतदान किती तारखेला आहे, म्हणजे तुम्हाला किती तारखेला मतदान करायचं आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रो पाहूयात लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये किती तारखेला मतदान होणार आहे, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये किती तारखेला मतदान करायचं आहे। तर मित्रो हो लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। तर मित्रो पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे 19 एप्रिल 2024 रोजी। मित्रो आपण जर या मतदारसंघातील असाल तर आपल्याला 19 एप्रिल 2024 रोजी मतदान करावं लागणार आहे। तर मित्रो दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघामधील आपण असाल तर 26 एप्रिल 2024 रोजी आपल्याला मित्रो मतदान करावं लागणार आहे। त्यानंतर मित्रो तिसऱ्या टप्प्यामध्ये रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघामध्ये आपण जर असाल तर 7 मे 2024 रोजी मित्रो आपल्याला मतदान करावं लागणार आहे। त्यानंतर मित्रो चौथ्या टप्प्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघात जर आपण असाल तर आपल्याला 13 मे 2024 रोजी मतदान करावं लागणार आहे। त्यानंतर मित्रो पाचव्या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्यम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या मतदारसंघामध्ये मित्रो आपण जर असाल तर 20 मे 2024 रोजी आपल्याला मतदान करावं लागणार आहे। तर मित्रो महाराष्ट्रातील या 48 मतदारसंघामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। आपलं कोणत्या मतदारसंघामध्ये नाव आहे, म्हणजे कोणत्या मतदारसंघाच्या मतदान यादीमध्ये नाव आहे लक्षात घ्या, आणि त्या मतदारसंघामध्ये किती तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे हे देखील लक्षात ठेवा आणि मतदान करायला विसरू नका। मित्रो संविधानाने आपल्याला दिलेला हा महत्त्वाचा अधिकार आहे, त्यामुळे मतदान करायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढील नवीन एका अपडेटसह, नवीन माहितीसह। धन्यवाद।